सगळेजण म्हणतात, आपल्या घरातल्या मोठ्या ज्येष्ठ जाणत्या स्त्रिया, आपल्या घरातल्या आजी पणजी आपल्याला नक्कीच हेच सांगत आलेले असतील. तर या काळामध्ये असं का करायचं याची एक तुम्हाला छानशी गोष्ट सांगते. फार पूर्वी म्हणजे ज्या वेळेला महाभारत झालं होतं त्यावेळेची गोष्ट आहे. कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं. त्रिकालदर्शी श्रीकृष्णाला ही गोष्ट आधीच माहिती होती की या दोघांचं कौरव पांडवांचं घनघोर युद्ध होणार आहे आणि म्हणून त्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी रचलेल्या चक्रव्यूहाची माहिती करून द्यावी असं त्यांच्या मनात आलेलं होतं. आणि मग अर्जुन पत्नी सुभद्रा हिला दिवस आहे, तिच्या पोटामध्ये छोटा अंकुर वाढतो आहे आणि एक दिवस तिला वनामध्ये फिरायला जायचे डोहाळे लागलेले आहेत आणि ती चाललेली आहे आणि ही संधी साधून श्रीकृष्णाने तिला चक्रव्यूहामध्ये जायचा मार्ग सांगायला सुरुवात केलेली आहे की आता इथून असं जायचं, हां बरं, मग आता इथून असं जायचं, बरं असं ती सांगते. पण मध्ये काय झालं माहिती नाही, कदाचित सातव्याच्या श्रमामुळे असेल किंवा वारं लागल्यामुळे, गार वाऱ्यामुळे असेल, तिचा डोळा लागला आणि मग पोटातला अंकुर, पोटात वाढणारं बाळ ते हुंकार द्यायला लागलं. आणि ज्यावेळेला श्रीकृष्ण सांगत होता की इथून आता असं जायचंय, आता त्याच्यानंतर इकडनं तुम्ही गेलात की तुम्हाला अमुक अमुक दृश्य दिसेल, मग परत इकडनं इकडे जायचं आहे. आणि मग श्रीकृष्णाला थोडीशी शंका आली की महिलांचा स्वभाव हा खूप शंकेखोर असतो. आपण बघा, साड्यांच्या दुकानात गेल्यानंतर त्या दुकानदाराला हैराण करून जातो, ह्याच्यात हा रंग आहे का हो, ह्याच्यामध्ये ही बॉर्डर आहे का, ह्याच्यामध्ये जरा पदर जरा असा आहे का, किती त्यांना प्रश्न विचारून हैराण करतो. आणि मग अशा महिलांचा शंकेखोर स्वभाव असताना देखील ही काहीच कशी बोलत नाहीये, फक्त आपण जे सांगतोय त्याला असा हुंकार कसा देतेय. म्हणून श्रीकृष्णाने थोडंसं मागे वळून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की हिचा डोळा लागलेला आहे. माणसाच्या जन्माला आलेला असला तरी तो देखील ईश्वर होता, परंतु तरी देखील त्याला आपल्या भावना थांबवून ठेवता आल्या नाहीत. त्याला क्षणभर त्याला राग आला की अरे, मी इतकी महत्त्वाची गोष्ट सांगतोय, चक्रव्यूहामध्ये जायचं कसं आणि चक्रव्यूहातनं बाहेर कसं यायचं याचं मी ज्ञान करून देतो आहे, आणि ती चक्क झोपली. म्हणून श्रीकृष्णाने आपलं सांगणं तिथेच थांबवलं. अर्थात पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कौरव पांडवांचं घनघोर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली आणि चक्रव्यूह भेदण्याची कला माहिती असणारे कोणताही वीर त्यावेळेला अवेलेबल तिथे नव्हता. आणि म्हणून इथे पोटामध्ये वाढलेल्या, पुढे त्याचा नामकरण केलं होतं अभिमन्यू, त्या अभिमन्यूला केवळ चक्रव्यूहानी भेदण्याची कला माहिती होती. चक्रव्यूह भेदून कसं आतमध्ये जायचं त्याला माहिती होतं, चक्रव्यूह भेदून बाहेर कसं यायचं माहिती नव्हतं. आणि म्हणूनच या काळामध्ये आईने चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं द्यावं, जेणेकरून ते सगळे संस्कार बाळापर्यंत झिरपत 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 होणाऱ्या अर्भकापर्यंत पोहोचत असतात. आणि मग बाळसुद्धा छान हसरं, खेळकर, गोजीरवाणं, गोड, हसमुख होतं. आणि म्हणूनच आमचा रेशीमकाठी ग्रुपसारखा एखादा ग्रुप आपण या ठिकाणी बोलावतो आणि या गर्भिणी कन्यकेच्या समोर आमचं नृत्य गायन होतं की ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती एक छानशी स्मिताची म्हणजे हास्याची रेषा यावी. अशाच हेतूने हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अगदी थोडक्याच अवधीमध्ये तिचं फोटो सेशन झाल्यानंतर त्या दोघांचंही या पाठीमागच्या दारांनी या हॉलमध्ये त्यांची एंट्री होणार आहे. आणि आमच्या या सगळ्या सखया त्या पण आतुरतेने वाट पाहत आहेत की आम्हाला त्या दोघांचंही स्वागत करण्याची संधी कधी मिळणार आहे. आणि त्या सुद्धा तयार होऊन बसलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणजे या सगळ्या सखायांसाठी. आणि अर्थातच मी तुम्हाला मध्ये मध्ये प्रश्नही विचारणार आहे. या प्रश्नांसाठी उत्तम उत्तरं देणाऱ्या माऊलीला किंवा आमच्या पुरुष बंधूंना बक्षीस म्हणून खास काय बक्षीस आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे. असा हा छान गप्पा गोष्टी
गोष्टी, गाणी, उखाणे, शेरोशायरी यांनी भरगच्च असा कार्यक्रम की जो साधारण इथून पुढचे 1.5 तास चालणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला अजिबात मोबाईल म्हणजे व्हॉट्सअप चेक करण्यासाठी उघडण्याची बिलकुल तुम्हाला गरज भासणार नाही आहे. तुम्ही मोबाईल उघडाल पण आमचे डान्स, आमचं निवेदन, आमचं सांगणं, आमचे प्रश्न यांचं रेकॉर्डिंग करण्यासाठी. धन्यवाद.